मराठी NRIs पण आहेत, पण समजा त्यांना इंडियामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, तर मग त्यांच्यासाठी असं प्रॉपर प्लॅन कुठला असला पाहिजे की रिटर्न्स पण चांगले मिळाले पाहिजेत आणि टॅक्स सेव्हिंग पण चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे, म्हणजे कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी. आता कसं माहिती NRIला गव्हर्नमेंट पण असे बरेचसे प्रोडक्ट्स लॉन्च करतात जिथे त्यांना त्यांच्या डॉलर्स त्यांच्या करन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंट्स करता येणार आहे, मेनली डॉलर्समधनं, म्हणजे रुपी डेप्रिसिएशनचा प्रश्नच गेला आणि त्यांना रिटर्न्स जे मिळणार आहे ते इंडियन रिटर्न्स असणार आहेत. तर असे गिफ्ट सिटी कन्सेप्ट्स आणलेत जिथे तुम्हाला एक व्हॅल्यूनी इन्व्हेस्ट करायचे, त्याला तिकीट साईज मोठी आहे ऑफकोर्स, बट त्याच्यातनं जर का केलं तर तुम्हाला डॉलर्समध्ये इन्व्हेस्टमेंट्स आणि नो टॅक्सेशन इन इंडिया. सो अशा वेळेस तुम्हाला डबल डिजिट रिटर्न्स विथ नो रुपी डेप्रिसिएशन आणि वर तुझा म्हणजे रिटर्न्स मिळण्याचे चान्सेस सुद्धा आहे. आणि आता जसं सपोज तू UAE मध्ये क्लायंट्स आहेत किंवा सिंगापूरमध्ये जिथे ड्युएल टॅक्सेशन नाही आहे, जिथे टॅक्सेशन जास्त नाही आहे, तर तिथे त्यांना इंडियात तुमचं जर का इन्कम नसेल तर आपल्याला इंडियात सुद्धा टॅक्सेस लागत नाहीत आणि त्यांच्या कंट्रीमध्ये पण टॅक्सेस नसल्यामुळे तिथेही टॅक्सेशन स्किप करता येतं. तर असे म्हणजे बरेचसे आम्ही जसं क्लायंट्स येतात कुठल्या कंट्रीचे त्याप्रमाणे क्लायंटला बरोबर मार्गदर्शन करतो. बरोबर. तुम्ही करेल. आता US कॅनडा आलं तर वेगळं आहे, फटका रूल्स येतात, पण जर का बाकीचे कंट्रीज आले तर तसं क्लायंटचं येतं. आता माझ्याकडे 300 NRI पोर्टफोलिओज आहेत, मग त्याप्रमाणे आमचे गायडन्स जातात क्लायंटला